संपूर्ण कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी एका बाजूला बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केलेलं असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यात देखील ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये वाहनं अडवणं त्याचबरोबर वाहनांना पेटवण्याचे प्रकार देखील काही दिवसापूर्वी घडलेले आहेत आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत हे सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत। काय नेमकी त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? खरं तर ऊस परिषद झाली, जो काय दराची अपेक्षा होती ती दराची अपेक्षा देखील बोलून दाखवली, मात्र तरी देखील कारखाने सुरू झाले आहेत। काय भूमिका असणार आहे? खरं तर 16 ऑक्टोबरला जयसिंगपूरला या ठिकाणी आम्ही ऊस परिषद घेतली। त्या ऊस परिषदेमध्ये अगदी नियमानुसार आणि कायद्याच्या चकोडीत बसायला अशा पद्धतीने 3751 रुपये आम्ही ऊसाचा हप्ता मागितलेला आहे टनाला। तर दुसऱ्या बाजूला आता काय व्हायला लागलेलं आहे, शेतकरी अस्वस्थ झालेला आहे, उत्पादन खर्च वाढलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, मशागतीचा खर्च या ठिकाणी वाढलेला आहे आणि अशा अवस्था असताना शेतकऱ्याचं गणित पूर्ण आर्थिक गणित या ठिकाणी कोलमडलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला 1 नोव्हेंबर ही कारखानदारांना शासनानं आणि राज्य संघानं त्या ठिकाणी हंगाम सुरू करायची परवानगी दिली। मला या ठिकाणी असा प्रश्न पडलेला आहे की हा हंगाम 1 तारखेला सुरू करा म्हणून सांगताय, पण मागच्या वर्षीचे 200 रुपये तुम्ही आम्हाला जे कबूल केले होते ते अजून दिलेले नाहीत। या राज्यातल्या जवळपास 48 सहकारी साखर कारखान्यांनी 304 कोटी रुपये मागील हंगामातील आमचे देणं बाकी आहे। आणि 1966चा शुगर कॅन ॲक्ट असा सांगतो की हंगाम सुरू होण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी पहिली उचल त्या ठिकाणी जाहीर करा आणि मागचं देणं पूर्ण करा। आणि मग असं न करता कुठल्या अनुषंगाने हे कारखाने सुरू झाले, मग कुणाची सरकारनं त्यांना कशी काय परमिशन दिली, साखर संघ कसं काय परमिशन देतोय, त्यांच्यावरती कारवाई का होत नाही, हा खरा तर मोठा प्रश्न आहे। त्यामुळे शेतकरी या राज्यातला पूर्णपणे ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झालेला आहे। तुम्ही सगळेजण अख्खा महाराष्ट्र पाहतोय, एका बाजूला ऊस उत्पादक शेतकरी हा ऊसाच्या चिपाडासारखा वाळा लागलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र कारखानदार साखरेच्या पोत्यासारखे गलेलट्टा असे दिसायला लागले आहेत। आणि ह्याचं खरं कारण असेल तर ऊस उत्पादकांची आर्थिक कोंडी करून त्यांची प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पिळवणूक व्हायला लागलेली आहे। मग तुम्हाला माहिती आहे, काटामारीच्या माध्यमातून असेल किंवा रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी ऊसाची चोरी व्हायला लागलेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवाबाबा म्हणतात की मला काही कारखाने काटामारी करताना सापडलेले आहेत, त्यांची नावांची यादी माझ्याजवळ आहे। मग मी देवाभाऊंना असा प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमचे हात कुणी अडवलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई का करत नाही? मग निश्चितपणानं त्यांच्याकडून तुम्हाला कुठला वाटा येतो का, किंवा राज्य सरकार जे आहे ते साखर कारखानदारांच्या मर्जीनुसार चालतं का, हे एकदा स्पष्ट करावं। आणि जर तुम्ही आता जर म्हणत असाल की अशा पद्धतीची कुठली यादी नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही सांगावं की मी त्यावेळी खोटं बोललो म्हणून, हे तर तिने एकदा स्पष्ट करावं। आपण बघतोय राज्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून या सगळ्या ऊस गळीत हंगामातला सुरुवात करायला परवानगी दिली आहे, मात्र सीमा भागातील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने आता सुरू झाले। त्यासाठी कारण असं सांगितलं जाते की सीमा भागातले कारखाने कर्नाटकातले कारखाने सुरू झालेत आणि त्यामुळे त्याचा फटका बसेल। पटतं हे तुम्हाला? मुळातच संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा निर्णय मंत्री समितीने आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता की 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम। आता ही कारणं सांगतात, सीमा भागात आमच्या कर्नाटक पलीकडे शेजारी कर्नाटक राज्य आहे, मग आणखी दुसऱ्या राज्याचे कोणीतरी उदाहरण सांगतील, परत सीमा भागातले कारखाने चालू होतील। पण कारखाने चालू झाल्यानंतर देखील साखर संचालक असतील, साखर सहसंचालक असतील किंवा खुद्द मंत्री समिती आणि मुख्यमंत्री डोळे झाकूनच शांत बसले का बसले असतील, तर त्यांना एकतर हे जे कारखानदार आहेत तेच विधानसभेमध्ये मांडीला लावून बसलेत, परत एकदा हेच कारखानदार एकत्र आले तर कुठंतरी आपल्या खुर्चीला धक्का बसेल ही मुख्यमंत्र्यांची भीती आहे। हे लोक आमच्या आंदोलकांवरती काही कारण नसताना गुन्हे दाखल करतायत, पण जे अनधिकृतपणे मगरुरीनं अगदी दादागिरी करून कारखाने चालू करतात त्यांच्यावरती मात्र हात उचलायला किंवा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईला मुख्यमंत्र्यांना लाकवा नक्की मारला असं म्हणायला काय हरकत नाही। आपण बघतोय 3751 रुपये प्रति टनाची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे, अन्य संघटना देखील तशी मागणी करतात। मात्र आत्ताचे जर काही कारखाने बघितले तर 3400 रुपये, 3450, 51 पर्यंतचा दर जाहीर करतायत। हा दर तुम्हाला पटतोय काय, आणि मग जर पटत नसेल तर काय भूमिका असेल? आता जे कारखाने सुरू झालेले आहेत तबकं त्यांनी एक ट्रायल घेतलेली आहे, पण आम्ही पण आता एक ट्रायल दाखवलेली आहे। पिक्चर अभि आमचा बाकी आहे, 10 तारखेनंतर तो दिसेलच। आणि कारखानदारांनी जो आता दर जाहीर केला आहे तो न पटणारा दर आहे, त्यांच्या द्यायची मानसिकता आहे पण ते देऊ शकत नाहीत, कारण की ते कोणाच्या तरी दबावाखाली थांबलेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये संघर्ष हा अटळ आहे। आपण जर बघितलं तर कारखानदार जे आहेत ते शेतकरी संघटना जो काही दर मागतात तो आम्हाला द्यायला परवडत नाही, तो हिशोबामध्ये बसत नाही, असं काही कारण दरवेळी सांगितलं जातं। कसं बघता? हे साखर कारखानदारांचं चुकीचं आहे, कारण त्यांना दर द्यायला परवडतोय। कारण दर द्यायला का परवडतोय? मुळातच साखर कारखान्यांची जी क्षमता पूर्वी जी होती गाळप क्षमता
ती कमी होती, म्हणजे 2,500 होती, 5,000 होती. परंतु या राजकीय म्हणजे राजकारणासाठी, स्वतःच्या चंगळवादासाठी या लोकांनी सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढवली आणि ती जवळपास 5,000, 10,000, 15,000 ते 20,000च्या पर्यंत गाळप क्षमता नेऊन ठेवली. परंतु गाळप क्षमता नेऊन ठेवली म्हणून क्षेत्र वाढलं नाही, त्यासाठी त्यांना दर देणं हे आता म्हणजे गाळप क्षमता वाढल्यामुळं तेवढ्या प्रमाणात ऊस येत नाही आणि ती सगळी यंत्रणा एवढी उभा केलेली आहे तर ती चालली पाहिजे असं त्यांचं कारण आहे. परंतु काय नाही आहे, स्वतःच्या चंगळवादासाठी लांबनं 100-200 किलोमीटरहून ऊस आणायचा आणि तो गाळायचा आणि बाबा जवळ 25 किलोमीटरच्या अंतरावर टप्प्यातला जो शेतकरी असतोय त्याच्यावरती तो वाहतुकीचा खर्च लावायचा, हे पण एकीकडे चुकीचं आहे. कारण किमान वाहतूक मला वाटते तोडणी आणि वाहतूक म्हणून किमान टनापाठीमागं 750 ही अपेक्षित आहे. परंतु साखर कारखाने आता 1030 पासून ते 980, 930पर्यंतची कपात ही टनापाठीमागं होते. ही लूट आहे. साखर कारखान्यांना दर देणं परवडते. खरं तर 10 तारखेचा अल्टिमेटम तुम्ही कारखानदारांना दिलेला आहे, मात्र ज्या पद्धतीनं दर जाहीर होतोय 3700पर्यंत जातील अशी मानसिकता आत्ता तरी कारखानदारांची दिसत नाही. मग काय भूमिका? कारखानदाराला निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी गुडघे टेकायला लावू. कारण अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय नागपूरमध्ये शेतकरी अस्वस्थ होऊन त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेला आहे. बच्चूभाऊंनी आणि राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं कर्जमाफीचं आंदोलन सुरू आहे. देवाभाऊंनी या ठिकाणी मी पुन्हा येईन आणि तुम्हाला कर्जमाफी देईन, तुमचा 7-12 कोरा करून अशा पद्धतीच्या वल्गना केल्या होत्या, पण प्रत्यक्षात कृती मात्र केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी जो मराठवाडा विदर्भातला आहे या ठिकाणी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे, त्यांना हमीभाव मिळत नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे ऊस उत्पादक शेतकरी, तो सुद्धा आता संघर्षाच्या तयारीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून जी तुम्ही आंदोलनं बघितली, महाराष्ट्रानं सुद्धा उभा पाहिलेला आहे की आंदोलन हे आक्रमक पद्धतीनं झाल्यानंतरच कारखानदार कुठंतरी वठणीवर येतात. आणि देवाभाऊंना विनंती आहे की अशा पद्धतीचं पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन होऊ नये यासाठी तुम्ही खबरदारी घ्यावी. कारखानदारांची, साखर संघ आयुक्तांची सगळ्यांची मिळून एकत्रित बैठक करावी. निश्चितपणानं राजू शेट्टी साहेबांनी, आम्ही सगळ्या शेतकरी संघटनांनी त्यांना हिशोब पटवून दिलेला आहे. कारखान्याची साखरेची किती पैसे तुमच्याकडे आलेले आहेत, उपपदार्थांच्या मधले किती पैसे आलेले आहेत, ह्याचा सगळा हिशोब आमच्याजवळ आहे. आणि अगदी अभ्यासपूर्वक 3751 रुपये आम्ही मागितलेले आहेत. पण असं नाही 3751 मागताना 1-2 पावलं मागं पुढं व्हायला आम्ही तयार आहे, पण चर्चेला तरी तुम्ही यायला पाहिजे. आम्ही चर्चेची कवाडं उघडी ठेवली आहेत, पण तुम्ही चर्चेची कवाडं बंद ठेवून त्या ठिकाणी मगरुरीनं दादागिरी करून कारखाने चालू ठेवायला लागला आहे. आणि ह्याचे परिणाम या राज्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी उग्र पद्धतीनं आंदोलन करून रस्त्यावरती येऊन तोडफोड करून तुम्हाला त्या ठिकाणी हा उसाचा दर हा पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही. पाहिलं आपण विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी ज्या पद्धतीनं अस्वस्थ आहे, त्याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी देखील अस्वस्थ आहे. आणि त्यामुळं हे जे काही वातावरण तयार होतं आहे त्यावर वेळीच तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा इशाराच या निमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटना देताना पाहायला मिळते. जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.